अजून एक तिसरा खूप महत्त्वाचा धडा या वर्षाने मला दिला, तो म्हणजे नाही म्हणायला शिकणं. आपण स्त्रिया म्हणून बऱ्याच वेळा सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. कुणाला वाईट वाटू नये, कुणाचं मन दुखावू नये म्हणून आपण आपली नसलेली कामं अंगावर घेतो, स्वतःला थकवतो. पण ह्या वर्षी मी स्वतःला बजावलं की जिथे मला मनापासून वाटत नाहीये तिथे नाही म्हणणं चुकीचं नाही. ते समोरच्याला कदाचित थोडा वेळ वाईट वाटेल, पण त्यामुळे आपली मानसिक शांतता टिकून राहते. सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न सोडला म्हणजे आपलं आयुष्य थोडं सोपं होतं. कोणीतरी नाराज होणारच, कुणाचा तरी गैरसमज होणारच, आणि ते आपल्या चांगुलपणाचं मोजमाप नाहीये हे समजलं मला. चांगलं असणं वेगळं आणि स्वतःला विसरून इतरांसाठी गोष्टी करणं वेगळं, हे मला 2025ने नीट शिकवलं. चौथी गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं. आपण घराचं सगळं बघतो, मुलांचं, नवऱ्याचं, पाहुण्यांचं, पण स्वतःच्या शरीराकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. ह्यावर्षी मला जाणवलं की जर मी स्वतः ठणठणीत असेल ना तरच मी इतरांना सांभाळू शकते. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणं, थोडा व्यायाम करणं किंवा फक्त शांत बसून चहा पिणं ही चैन नाही, ती गरज आहे. आपली किंमत कोणीतरी मान्य करेल ह्याची वाट बघण्यातच आपला खूप वेळ जातो. पण आपली किंमत आधी आपल्याला कळायला हवी. कोणी आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या नाहीत, शाबासकी दिली नाही, तरीसुद्धा आपण जे निभावतोय ते कमी नाहीये ही स्वतःला आपणच आठवण करून द्यावी लागते. आपण जशा आहोत तसं असणं पुरेसं आहे. आणखी चांगलं व्हायचं, बदलायचं हे सगळं ठीक आहे, पण आज जे आहोत त्याला कमी समजायचं नाही. पाचवा धडा थोडा कडू होता पण गरजेचा होता. तो म्हणजे प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात कायमसाठी नसतो. काही लोक येतात, आपल्याला काहीतरी शिकवतात आणि निघून जातात. मग ते मित्र असोत किंवा नातेवाईक. कुणाला धरून ठेवायचा अट्टहास करण्यापेक्षा जेवढा काळ ते सोबत आहेत त्याचा आनंद घेणं जास्त महत्त्वाचं. कुणापासूनही फाजील अपेक्षा ठेवली की दुःख ठरलेलं असतं. आपण सगळ्यांना समजून घेऊ शकतो, पण सगळे आपल्याला समजून घेतीलच असं नाही. आपण इतका विचार करतो, बोलताना, वागताना समोरच्याचं मन दुखावणार नाही याची काळजी घेतो, पण समोरून तसाच रिस्पॉन्स मिळेल असं नाही. आणि ते पर्सनल नसतं, त्या व्यक्तीचा तो स्वभावच असतो, हे आपल्याला समजायला वेळ लागतो. लोक बदलतील ह्या अपेक्षेवर जगत राहिलं ना तर ती गोष्ट आपल्याला थकवून टाकते. काही लोक बदलत नाहीत, आपण कितीही समजावलं, सहन केलं तरीसुद्धा ते तसेच राहतात. इथेच आपल्याला स्वतःची बाउंड्री किंवा सीमा ओळखावी लागते. हे कठीण आहे पण गरजेचं आहे.